गोपाल भोजनासाठी बसलेला आहे आणि बालगोपालांची पूजा चाललेली आहे बघा। याला संत पूजन म्हणतात। अशा प्रकारे बाबा पूर्ण या ठिकाणी मुलांना भोजन देतात। आजच नव्हे तर रोज पण अशा प्रकारे इथं मुलांची या ठिकाणी भोजन दिल्या जातं। आपण बघू शकता बाबाचा हा आश्रम आहे पवित्र अशा प्रकारचा आणि बाबा प्रत्येकच मुलाचा आदर करतात बघा। लहान बालकामध्येच देव असतो आपण म्हणतात, कारण उपजल्या बालकाशी नामची नाही तयापाशी आणि ठेविल्या नावाशी ओदेत उठे। ज्यावेळेस बाळाचा जन्म झाला त्यावेळेस बाळाला नाव नसतं किंवा पहिले बाळदशे आई बाबा हेच पिशे ते सरे मग स्त्री मागे भुलून ठाके। पहिल्यांदा बाळ असतं त्यावेळेस बाळाला आई आणि बाबाच असतात आणि लेकराला जसे आपण संस्कार लावले तसे लागतात बघा। भूमीच्या आत काय घड्या गाडघ्याचे निघती कोंब आणि ते कुलाळमतीचे गर्भ उमटती। जमिनीतूनच काय घड्याचे गाडग्याचे असे मडके निघत नाहीत, त्याला कुंभार घडवतात। गुरुमाया आहेत सर्वांना विनंती करतात की भोजन घेतल्याशिवाय कोणी पण जायचं नाही। साधवी माता आहेत त्या बघा। शाळेमधील सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि शाळेमधील मुली पण आलेल्या आहेत। शाळेवरचे शिक्षक आहेत आणि शिक्षक हे गुरुच्या स्थानावर असतात। हरे हरे आपल्या घरी जे असतं ते जेवण असतं, पण इथं आल्याच्या नंतर तेच अन्न प्रसाद होतं। जसं आपल्या घरामध्ये डबक्यात साखर असती, पण ती साखर मंदिरात आल्याच्या नंतर प्रसाद होते। आणि हे बघा येथे एक शीतदिधल्या होय कोटी कुळाचे उद्धरण। अशा ठिकाणी जर एक शीत अन्न दिलं तर अनेक कुळाचा उद्धार होतो। म्हणून बाबा अशा पवित्र आपल्या पूर्णेच्या तीराला आणि विदर्भ मराठवाड्याच्या बाउंड्रीवर हे अन्नक्षेत्र चालू आहे।